नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्याच्या कानाकोपऱ्यातली अर्थातच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड बघणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट। उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण, काही भागात तुरळक पावसाची हजेरी। मराठवाड्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। अहमदनगरसह परिसरातही रिमझिम पाऊस, अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ। हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता। सातारा शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप, स्ट्रॉबेरीवर परिणाम होण्याची भीती, शेतकरी चिंतेत। बारामतीमध्ये तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण, द्राक्ष उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंताग्रस्त। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारी आणि कांद्याला मोठा फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंताग्रस्त। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, आंबा बागायतदारांची चिंता वाढली। पुण्यामध्ये पाऊस पडल्यानंतर डोंगर माथ्यावर प्रचंड धुकं, बोगदेव घाटामध्ये धुक्यामुळे वाहन चालकांची तारांबळ, वाहन चालकांवर लाईट लावून गाडी चालवण्याची वेळ। परभणीच्या सुहागनमधील कालवा दुरुस्ती अभावी लाखो लिटर पाणी वाया, पाटबंधारे विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। अमरावतीमध्ये अप्पर वर्धा धरण प्रकल्पावरून शेतकरी पुन्हा आक्रमक, 300 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शेतजमिनीचा मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्याची मागणी। जळगावच्या बोदवडमध्ये ऐन हिवाळ्यात पाणी टंचाई, नागरिकांची पाण्यासाठी पायपीट, तब्बल 11 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही। सोलापूरच्या उजनी धरणात 60% पाणीसाठा शिल्लक, 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली। चंद्रकांत पाटलांकडून सुळकून पाणी योजनेसाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक लावून देण्याचं आश्वासन, योजना मंजूर होऊनही मंत्र्यांसोबत बैठक झाली नसल्यानं सुळकूड कृती समिती नाराज। पालघरमधील शेतकऱ्यांना फटका, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभार समोर, सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या तीराच्या दुरावस्थेचा शेतकऱ्यांना मोठा फटका। हिंगोलीत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोकाडे यांचं आमरण उपोषण सुरू, जलजीवन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी। दूध अनुदान वाटपासाठीच्या जाचक अटी रद्द करा, शेतकऱ्यांची मागणी, दुग्ध व्यवसाय आयुक्तांकडे अर्ज करण्यासह बँक खाता आधारशी लिंक करण्याच्याही अटी। नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांच्या कप सिरपमध्ये अळ्या आढळल्यानं खळबळ, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमदार आमशा पाडवी यांची मागणी। जळगावमध्ये शेतकऱ्यांची 122 किलोमीटर पदयात्रा, बोदवड परिसर उपसा जलसिंचन योजनेला गती मिळण्याची मागणी। नाशिकच्या येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन, वेतनासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बुलढाण्यात महादेव कोळी समाजाचं टॉवरवर चढत आंदोलन, अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून कोळी समाजाकडून हे आंदोलन। वाशिममध्ये पंचायत समिती कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, मागील 35 दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा प्रश्न ऐरणीवर। वाशिम जिल्ह्यातील 957 अंगणवाडी सेविका आणि 985 मदतनीसांना तात्काळ कामावर रुजू होण्यासाठीची नोटीस, रुजू न झाल्यास कामावरून काढून टाकण्याचीही तंबी। सोलापूरच्या माढा न्यायालयाच्या विभाजनाविरोधात नागरिक आक्रमक, नागरिकांकडून माढ्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा इशारा। अकोल्यातील गुन्हेगारी विरुद्ध ठाकरे गट आक्रमक, महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचा मूक मोर्चा, मोर्चामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वंचित आदिवासींना घरकुल द्या, एल्गार कष्टकरी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आरती मोर्चा, गटविकास अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध। अमरावतीच्या सावरखेड परिसरात अपघात वाढल्यामुळे नागरिक आक्रमक, गतिरोधक बसवण्यास वनविभाग परवानगी देत नसल्यानं नागरिकांकडून आंदोलन पुकारण्यात आलं, तातडीनं गतिरोधक बसवा अन्यथा तीव्र आंदोलनाचाही इशारा। सोलापुरात न्यायालयाच्या विभाजनाविरोधात माढा शहरवासीय आक्रमक, शहरात भव्य निषेध मोर्चा काढत गाव नेत्यांना बंदी, कनिष्ठ स्तर न्यायालयाची मंजुरी रद्द करण्याचीही मागणी।
धुळे जिल्ह्यातील 905 रेशन दुकानं बंद. स्वस्त धान्य दुकानांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल. रेशन दुकान लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घसरले. लासलगाव बाजार समितीमध्ये 550 कोटींचं तर कांदा उत्पादकांचे 1200 ते 1500 कोटींचं नुकसान. बाजार समित्यांमध्ये 1.5 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. बाजार समितीची क्षमता 600 गाड्यांची असताना 1200 गाड्यांची आवक आणि यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संतप्त. जळगावच्या यावल तालुक्यातील दहिगावमध्ये कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात, मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू. इतर पिकांनाही अवकाळीचा मोठा फटका बसल्यानं शेतकरी संतप्त. चंद्रपुरात कलरफुल कापसाचा यशस्वी प्रयोग. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना रंगीत कापसाचं बियाणं उपलब्ध होणार. बीडमध्ये 1 लाख क्विंटल कापसाची विक्री. शेतकऱ्यांना एकूण 104 कोटी रुपयांचं वाटप. कापसाला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात घसरण. अवकाळी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट. कापसाला सध्या 6,700 रुपये प्रति क्विंटलचा दर. भंडारा जिल्ह्यातील धानाचं गोदाम हाऊसफुल. बहुतेक ठिकाणी खरेदी रखडण्याची चिन्ह. शासनाच्या वतीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मंडळात दुष्काळ जाहीर. राष्ट्रीयकृत बँकांकडे अजूनही शासनाचं कर्ज वाटपाचं पत्र नाही. सहकार खात्यानं बँकांना कर्ज वाटपाचे आदेश देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यात हळद पीक बहरलं. सिंचन सुविधेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून हळद शेतीचा प्रयोग यशस्वी. मथुरा स्थानकातील कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 24 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द. 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या गाड्या रद्द. प्रवाशांची मोठी गैरसोय होणार. धुळ्यामध्ये 2.25 लाखांचे 15 मोबाईल जप्त. आरोपी कबीर काझी पोलिसांच्या ताब्यात. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. लातूर जिल्ह्यात चोरी गेलेली वाहनं आणि दागिने विशेष कार्यक्रमाद्वारे मूळ मालकांना परत. जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांचा उपक्रम. 19 लाखांचे दागिने, 29 वाहनं आणि 45 मोबाईल परत. रायगडच्या रोहा शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त. बंदुकीसह तलवारी आणि दारुगोळ्याचा साठाही जप्त. रात्री उशिरा तक्रारीचं निवारण करण्यासाठी गेलेल्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर महिलेच्या सासरच्यांचा प्राणघातक हल्ला. पोलिसांवर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार. हल्लेखोर पती, दीर आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यात मागील 3 वर्षात मोबाईल हरवल्याच्या तक्रारींमुळे सायबर गुन्हेगारीत वाढ. हरवलेल्या 75% मोबाईलचा पोलिसांकडून शोध. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये डॉक्टरांच्या घरी मोलकरणीचा डल्ला. 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. मोलकरणीसह 3 जणांना अटक. श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई. सांगली जिल्ह्यातील महिलांच्या गळ्यातील गंठन लंपास करणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना अटक. 7,70,000चे दागिने आणि दुचाकी जप्त. अकोल्यात कर्कश आवाज करणाऱ्या 57 बुलेटवर कारवाई. 1 ते 8 जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम. बीड शहरातील मुदत संपलेल्या ऑटो रिक्षांवर आरटीओची कारवाई. कारवाईमध्ये 70 रिक्षा जप्त. नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतूक कोंडीची समस्या. वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. आणि नाशिकमध्ये 1,72,000चे 215 नायलॉन मांजा हस्तगत. संशयिताला अटक. गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई. कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषित केल्याप्रकरणी इचलकरंजी पालिकेला 72 लाख रुपयांचा दंड. प्रदूषण नियंत्रण मंडळाची दंडात्मक कारवाई. बहुचर्चित पेठ सांगली रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचं उद्घाटन संपन्न. 8,60 लाखांचा खर्च होणार. तब्बल 35 वर्षांनंतर पेठ सांगली रस्त्याचं नव्यानं काम होणार. लातूर जहिराबाद महामार्गावर नागरिकांचं आंदोलन. महामार्गाचं काम अपूर्ण राहिल्यानं अपघातांच्या संख्येत वाढ. महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मागणी. लातूरच्या उमरदऱ्यात मध्यरात्री एसटी बस जळाली. स्विचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं बस जळाल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, तपास सुरू. बीड जिल्हा परिषद कार्यालयात शिक्षकाचा मद्यपान करून गोंधळ. पदोन्नती मिळत नसल्यानं हा गोंधळ. जिल्हा परिषद सीईओकडून शिक्षकावर निलंबनाची कारवाई. शासनाकडून माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत परिपत्रक जारी. शासनानं शिक्षण विभागाचा निधी वाढवल्यास जिल्ह्यात अभियान राबवण्याचं जिल्हा शिक्षण सभापती रमेश पारधी यांचं वक्तव्य. हिंगोलीच्या वसमतमधील कवठा गावात अंतरवाली सराटीतून निघणाऱ्या पदयात्रेच्या आमंत्रणासाठी पत्रिकेचं वाटप. आंदोलकांकडून मराठा बांधवांना पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन. इंदापुरात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं सत्यशोधक चित्रपटाचा मोफत शो. ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यावर आधारित सत्यशोधक चित्रपटाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
यवतमाळमध्ये दिशा समिती सभेला अधिकाऱ्यांची दांडी. अधिकारी गैरहजर असल्यानं समिती अध्यक्ष खासदार भावना गवळी संतापल्या. गवळी यांनी तातडीनं कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश. महाबळेश्वरच्या वेण्णा तलावात गोखले इन्स्टिट्यूटनं दिलेल्या अहवालानंतर हॉर्स असोसिएशनकडून स्वच्छता मोहीम. घोड्यांच्या विष्ठेमुळे तलावाचं पाणी दूषित होत असल्याच्या अहवालानंतर असोसिएशनला जाग. बुलढाण्याच्या शेगावात वन बुलढाणा मिशनचा महिला मेळावा. मेळाव्यामध्ये हजारो महिलांची उपस्थिती. महिला सक्षमीकरणासाठी या मिशनचं काम. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचा सार्वजनिक चर्चासत्रात निर्णय. घरोघरी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन. सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांनी बांधला बस्ता आणि रेशीम साडीसह इतर वस्त्रांची खरेदी. होमविधीसाठी 21 वनौषधींचीही खरेदी. पालघरच्या संगमनेरमध्ये धर्तरी मातेच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. धर्तरी ग्रामउद्योग संघाच्या वतीनं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. यवतमाळच्या बाभुळ गावातील लाभार्थ्यांचा विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभाग. कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील उसे गावातील कृष्णपेठ धूळ यात्रा उत्साहात. हनुमान मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी दाखल.